सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांवर कठोर फाशीची शिक्षा द्यावी असा ठराव आष्टी येथील आमसभेत मांडण्यात आले। या सभेच्या वेळेस भाजप आमदार सुरेश धस उपस्थित होते। बीड पोलिसांनी तृप्ती देसाईंना नोटीस बजावली आहे। कराड प्रकरणात पोलिसांवर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्यात आलेत। तर मी बीड पोलिसांसमोर हजर होणार, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा तृप्ती देसाईंनी केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। धनंजय मुंडे आणि सुरेश धसांनंतर अंजली दमानियांच्या निशाण्यावर आता मनोज जरांगे पाटील आहेत। प्रत्येक जण अशी मारहाण करायला लागलं तर पोलीस स्टेशन बंद करावं अशी संतप्त प्रतिक्रिया अंजली दमानियांनी दिली आहे। जरांगे पाटलांच्या माणसांकडून सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली। अंजली दमानियांनी खोक्याच्या कारणावरून आता सवाल उपस्थित केलेत। खोक्याची कार जप्त होते, मग कोरटकरांची रोल्स रॉयस का जप्त केली नाही? ते ब्राह्मण आहेत म्हणून का, असा सवाल दमानियांनी सरकारवर केलाय। पुण्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने पदयात्रेला पोलिसांनी रोखले। परवानगी नसतानाही लाल महाल ते विधान भवन पदयात्रा काढण्यात आली। बेरोजगारीच्या विरोधात आक्रोश करत पदयात्रेत सुरुवात झाली, मात्र पोलिसांनी युवा कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली। तरी देखील युवा काँग्रेस पदाधिकारी पदयात्रेवर ठाम आहेत। मंत्री माणिकराव कोकाटेंनी भ्रष्टाचार केल्याचं माहीत असून सुद्धा केवळ निवडणुका घ्याव्या लागतील म्हणून त्यांना संरक्षण देणार आहे, असं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी म्हटलंय। सुनील केदार यांनी ताबडतोब राजीनामा दिला होता, मात्र कोकाटे मंत्रिपदाचा ते उपभोग घेत असल्याची टीकाच अरविंद सावंतांनी केली आहे।